नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच स्वानंदीसाठी समर खरेदी करणार आहे, तिच्यासाठी कपड्यांची खरेदी करणार आहे, त्याचबरोबर तिच्यासाठी मोबाईल सुद्धा तो घेणार आहे, ते आपण पाहणार आहोत. तर समर हे सगळं का करणार आहे, त्याच्या डोक्यात ह्या सर्व गोष्टी का येणार आहेत आणि त्याचबरोबर आता आजीला जेव्हा हे सगळं सांगितलं जातं, मल्लिका ह्या सगळ्या गोष्टी सांगते, तेव्हा आजीची जी रिॲक्शन असणार आहे, आजीने मल्लिकाचं थोबाड कशा पद्धतीने फोडलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण त्या क्षणी स्वानंदीचा व्हिडिओ कॉल आल्यामुळं म्हणजे समरच्या मोबाईलवरून स्वानंदीने जो कॉल केलेला असतो त्यामुळं सर्व गोष्टी सर्व गैरसमज ही आजीचे दूर होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे समर आणि स्वानंदी दोघंही रस्त्याच्या कडेला थांबलेले आहेत. अधीराला फोन झालेला आहे. अधीरा आणि रोहन येतच आहेत कारण ते खूप पुढे गेलेले असतात, त्यांना माघारी रिटर्न यायचं असतं आणि त्यामुळं आणि मग इकडे स्वानंदीने एक गोष्ट केलेली असते, ती तिची चुकलेली असते म्हणून तिला समोर ओरडत असतो. तो म्हणत असतो की ते दोघं टेन्शनमध्ये नाहीत का आले, तुम्हाला एवढं पण कळलं नाहीये का, काहीतरी सांगायचं ना, गाडी बंद झाली वगैरे काय. त्यांनी जेव्हा आपल्या दोघांना इथे आल्यावर पाहिलं असतं तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्या असत्या तरीही चाललं असतं, असं समरचं म्हणणं असतं. परंतु इकडे ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा स्वानंदी म्हणते, हो बरोबर आहे, सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं कारण मी पण घाबरलेली आहे ना. तेव्हा समरला नवल वाटतं की स्वानंदी चक्क सॉरी म्हणते, परंतु स्वानंदी खरंच मनापासून सॉरी म्हणालेली असते. तिची चूक तिला कळलेली असते म्हणून तिची चूक तिनं मान्य करत इथे सरळ समरला सॉरी म्हणून टाकलेलं असतं आणि तुमचं पटतंय हे सगळं लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदी जेव्हा या सगळ्या गोष्टी समरसोबत बोलत असते त्यावेळेस मात्र इकडे स्वानंदीलाही खूप छान वाटतं. त्यानंतर समर आणि स्वानंदी दोघंही आता बोलत आहेत आणि त्याच वेळी समर स्वानंदीला म्हणतो की काय आहे हे, म्हणजे नक्की तुमच्या डोक्यात काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही रिॲक्ट करताय, तुम्ही एवढ्या खुश आहात. तेव्हा स्वानंदी म्हणते, हे बघा कसे आपल्या नशिबात म्हणजे देवाने आपल्याला दुसरं आयुष्य दिलेलं आहे, त्या गाडीतून आपण वाचलेलो आहोत, मग त्या आयुष्याचा आपण आनंद घेतला पाहिजे ना. विचार करा ना तुम्ही, जर असाच विचार करत राहिला तर कसं चालेल, असं स्वानंदी इकडे समरला सांगू लागते. समर म्हणत असतो म्हणजे, तेव्हा समरच्या लक्षातच येत नसतं हिला काय म्हणायचंय नक्की आणि कशा पद्धतीने ही रिॲक्ट करते ही गोष्टच समरच्या लक्षात येत नसते. पण स्वानंदीचं म्हणणं असं असतं की आपण नशिबाने वाचलेलो आहोत तर आपण त्या गोष्टीचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे, असं म्हणत स्वानंदी आता समुद्राच्या कडेला असते आणि तिथं त्या पाण्यामध्ये ती चालत असते आणि समरला सांगत असते. समर तिच्याकडे पाहत असतो आणि त्याच वेळी स्वानंदी आणखी एक गोष्ट बोलते, ती म्हणजे की मला माहिती आहे तुम्ही माझी काळजी करत होता, मी जेव्हा शुद्धीवर येत नव्हते तेव्हा तुम्हाला माझी काळजी वाटत होती, आणि ती हसत म्हणत असते. तेव्हा समरला सुद्धा थोडंसं बरं वाटतं, म्हणजे कुठंतरी आपल्यावर सुद्धा विश्वास ठेवला जातोय या गोष्टीची जाणीव त्याला असते. त्याचबरोबर स्वानंदी खूप खुश असते, तिला खूप छान वाटत असतं आणि समरला सुद्धा जाणवत असतं की स्वानंदीने जर सीट बेल्ट काढायला लावून मला गाडीतून ढकललं नसतं तर आज मी जिवंत राहिलो नसतो. या गोष्टीची जाणीव कुठेतरी समरला असते आणि समर सुद्धा स्वानंदीकडे पाहून हसत असतो आणि दोघंही एन्जॉय करत असतात. अजून अधीरा आणि रोहन आले नाहीत तोपर्यंत या दोघांचं हे असं मस्त मजेशीर चाललेलं असतं. त्यानंतर समर स्वानंदीकडे पाहत असतो. समरच्या लक्षात येतं की सगळं साहित्य आपलं गाडीत होतं आणि गाडीचा स्फोट झालेला आहे, म्हणजे गाडी सुद्धा जळून खाक झालेली आहे. हे समरच्या लक्षात आलेलं असतं. आता पुढे काय करायचं. दोघंही एकमेकांबरोबर बोलत आहेत, आनंदात आहेत आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे समर स्वानंदीबरोबर बोलत असतो, मनमोकळेपणाने बोलत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी त्याला म्हणत असते की हो बरोबर आहे, आणि स्वानंदी त्याच्याशी स्वतःही ती खूप छान बोलत असते कारण तिला माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या काय होत्या, परंतु त्या सगळ्यामुळं समर आणि स्वानंदी हे मात्र एकत्र आलेले असतात. त्यानंतर आता गाडी घेऊन तिथं पोहोचतो तो म्हणजे अंशुमन.
अंशुमनला तिथे पाहून समर आणि स्वानंदीला खरं तर धक्का बसलेला असतो. समर आणि स्वानंदीला अंशुमन सांगतो की आईला कुठेतरी संकेत मिळालेला होता, तुमच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडणार आहे, म्हणून मला आईने पाठवलं. स्वानंदी म्हणते, काय म्हणजे असा संकेत मिळाला होता? खरंच ही गोष्ट खूपच विचित्र आहे. म्हणजे एका अर्थाने चांगली आहे, पण पण स्वानंदीच्या मनात शंका आलेली असते, असं कसं होऊ शकतं? म्हणजे अपघात होणार आहे ह्या गोष्टीची जाणीव होते, इथे पाठवलं जातं, हे सगळं तिला थोडंसं वियर वाटू लागतं. ती म्हणत असते की नाही ठीक आहे. तेव्हा समरसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करू लागतो, कारण समरला सुरुवातीला छान वाटलेलं असतं. आणि इकडे मल्लिकाने आता कारण सुरू केलेलं असतं, ते म्हणजे आजीच्या मनात भीती घालायचं, म्हणजे आजीला टेन्शन द्यायचं. आणि त्या टेन्शनमध्ये लकीली ही गोष्ट घडलेली तर आहेच, पण आणखी आजीच्या मनात टेन्शन पेरलं की आजी टेन्शनमध्ये जाणार ही गोष्ट तिला माहिती असते. म्हणून तिने आजीला मुद्दामूनच बोलत असते की आई तुम्हाला सांगायचंय, समर आणि स्वानंदीच्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. खरं तर समर आणि स्वानंदी वाचलेत की काय झालंय हे तिला माहिती नसतं, पण ही गोष्ट खरं तर लपवून ठेवली पाहिजे. पण इकडे आजीला सांगताना असं सांगितलं जातं की त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, आणि इकडे अंशुमनला पाठवलं जातं आणि त्याला सांगायला सांगितलं जातं की तिथे जाऊन त्यांना भेट आणि त्यांच्याशी बोल, त्यांना वाचव. आजी इकडे टेन्शनमध्ये येते. आजी म्हणते, काय? आजीला वाईट वाटतं की हे कसं शक्य आहे, म्हणजे असं कसं काय होऊ शकतं. या गोष्टी आजीच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. आजीला माहिती असतं माझ्या नातवाला आणि नातसुनेला काही होता कामा नये. तेव्हा ती मुद्दामच सांगू लागते आणि खूप असं वाढवून चढवून सांगत असते की ज्यामुळे आजी विचार करायला लागेल, आजीला टेन्शन येईल, आणि आजीला जर पॅनिक अटॅक आलाय वगैरे ह्या गोष्टी जर समजल्या तर मात्र सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल, असा विचार तिचा चाललेला असतो. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणते की काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा मात्र एक छान अशी मजेशीर गोष्ट घडते. तेवढ्यातच समरच्या फोनवरून आजीच्या फोनवरती फोन आलेला असतो. म्हणजे इकडे मल्लिकाला कळायच्या आधी इकडे आजीला समजलेलं असतं. आणि मग ही गोष्ट जेव्हा कळलेली आहे तेव्हा इकडे स्वानंदी समरला म्हणालेली असते की आपल्याला आजींना फोन केला पाहिजे, आपण सुखरूप आहोत, कारण आता अधीर आणि रोहनच्या बाबतीत जे झालं ते पुन्हा व्हायला नकोय. त्यापेक्षा आपण स्वतःहून त्यांना आधी फोन करून कळवूया, आपण सुखरूप आहोत म्हटलं की त्यांना बरं वाटेल. ह्या गोष्टी इकडे स्वानंदीच्या डोक्यात येतात आणि स्वानंदी म्हणते की मला तुमचा फोन द्या. आणि मग स्वानंदीने फोन घेतलेला असतो आणि फोन घेऊन तिने त्या क्षणी फोन लावलेला असतो, तो म्हणजे आजींना. आणि मग आजींना फोन लावून आजींशी ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदीचा फोन आल्यानंतर आजीला थोडंसं बरं वाटायला लागलेलं असतं. आजीच्या लक्षात येतं, अरे खरंच ही गोष्ट खूप चांगली घडली आहे ना. आजी म्हणते की हे बघ मल्लिका, फोन आलाय मला पिंट्याचा, आणि कोण बोलते माहिती आहे का, स्वानंदी बोलते. आणि चक्क स्वानंदीने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि स्वानंदी व्हिडिओ कॉलवरती आजीबरोबर बोलत असते. आजीला ही गोष्ट खरंच खूप बरी वाटते. आजी म्हणते की पुन्हा असं अपशब्द किंवा अभद्र बोलत जाऊ नकोस माझ्या नातवाबद्दल आणि नातसुनेबद्दल, कारण तुला प्रत्येक वेळेस अशाच गोष्टी बोलाव्या वाटत असतात आणि तू तशाच पद्धतीने मुद्दाम होऊन बोलत असते हे मला माहिती आहे. जेव्हापासून त्यांचं लग्न झालेलं आहे तेव्हापासून तू एकाच गोष्टीचा टंका लावलेला आहे, तो म्हणजे अपशकुन अपशकुन आणि अपशकुन. तुझ्या डोक्यात फक्त तेवढंच येत असतं, असं इकडे आजी तिला ठणकावून सांगते. आता रोहन आणि आदिरा आलेले असतात. स्वानंदी आणि समर गाडीत बसतात, ते सगळेजण निघालेले असतात. आणि मग समर विचार करत असतो. त्यावेळेस रोहन म्हणतो की तुम्ही दोघे खरंच सुखरूप आहात, या गोष्टीचं न बरं वाटलं, खरंच अवघड झालं होतं हे सगळं. तेव्हा आदिरा म्हणते की हो पिंट्या दादा, मला ना खरंच काही सुचतच नव्हतं. आणि स्वानंदी म्हणते सॉरी म्हणजे मी घाबरलेले होते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून टाकलं. खरं तर मी तसं सांगायला नको होतं, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळलं असतं तर तुम्हाला एवढं काही वाटलं नसतं त्या गोष्टीचं, असं स्वानंदी सांगू लागते. तेव्हा मात्र हे दोघंही पाहत असतात आणि फायनली आता समर स्वानंदीला म्हणत असतो, समर म्हणतो की मार्केट दिसलं ना की आपण गाडी थांबूया. तेव्हा आदिरा म्हणते काय झालं पिंट्या दादा. तेव्हा समर म्हणतो की काय झालं म्हणजे, अगं सगळं साहित्य गाडीत होतं ना आणि काहीच राहिलेलं नाही आहे.
खरेदी करावी लागेल. तेव्हा आदिरा म्हणते की अरे वा, म्हणजे नंदुताईसाठी तू खरेदी करणार आहे? तेव्हा समर म्हणतो की हो. आणि मग फायनली समर स्वानंदीला घेऊन तिथे असलेल्या शॉपमध्ये जातो. आदिरा दुसऱ्या बाजूला असते. आदिरा म्हणते चला मी पण करणार आहे खरेदी. आणि समरने स्वानंदीसाठी खूप सुंदर असा ड्रेस सिलेक्ट केलेला असतो आणि स्वानंदीला तो ड्रेस घालून यायला सांगतो. तेव्हा स्वानंदी तो ड्रेस घालून येते. तेव्हा समर तिला सांगू लागतो की खरंच खूप छान आहे, छान दिसत आहे असं सांगतो. तेव्हा स्वानंदी पण खुश होते आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे फायनली कुठंतरी समरला असं वाटलेलं आहे, ही गोष्टही त्यातून जाणवत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदीसाठी त्याने मोबाईलसुद्धा खरेदी केलेला असतो, पण ही गोष्ट स्वानंदीला माहिती नसते. कारण स्वानंदीचा फोन तिथे गाडीत गेलेला असतो आणि जेव्हा ते रिसॉर्टला येतात आणि रूममध्ये असतात तेव्हा समरने तो मोबाईल काढलेला असतो आणि तो स्वानंदीला म्हणत असतो की हे घ्या. स्वानंदी म्हणते काय, मला? तो म्हणतो हो, तुमचा मोबाईल गेला ना पाण्यात म्हणून. तेव्हा स्वानंदी म्हणते खरंच? तेव्हा म्हणतो हो खरंच, दुसरं कोणी आहे का इथे? तुमच्यासाठीच तर घेतलाय ना, म्हणून देतोय तुमच्यासाठी. आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. समरचं हे जरी बोलणं उद्धटपणाचं असलं तरीही कुठंतरी त्याच्यामध्ये स्वानंदीला सुद्धा जाणवत असतं की समर सरांना माझ्याबद्दल काहीतरी वाटत आहे. आणि स्वानंदी खूप खुश झालेली असते, तिला खूप छान वाटलेलं असतं. आणि फायनली तो दिवस म्हणजे समर स्वानंदीच्या नात्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.